नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आम्ही ठीकच आहोत, तुम्ही पण ठीकच असाल अशी मी आशा करते. तर आम्ही रोज व्हिडिओ बनवतो, फिरायला जातो. तर काहींना वाटत असेल हे टाईमपास करतात, तर आम्ही टाईमपास म्हणून फिरायला जात नाही. आमचं जे काम आहे शिवणकामामुळे आमच्या शरीराला सुस्ती येते, पाय सुजतात, आम्हाला थकवा वाटतो. त्याच्यामुळे दिवसातनं 1 तास तरी आम्ही आमच्यासाठी देतो. फिरायला जातो, रनिंग करतो, शरीर स्वस्थ राहावं त्याच्यासाठी आम्ही आमची स्वतःची काळजी घेतो. तर दीदीचे पप्पा तुम्हाला काही सांगायचं आहे का? तर मित्रांनो, जसं आम्ही आमची काळजी घेतो तसं तुम्ही तुमची काळजी घ्या. कारण आपलं शरीर आहे एक देवाने दिलेला एक खजानाच आहे. ते लाखो रुपये बी राहिले आपल्याकडे काही कामाचे नाही आहेत. शेवटी जर आजारी पडलो तर ते लाख रुपये राख होऊन जातात आणि नंतर काहीच नाही राहत आपल्या हातात. म्हणून स्वतःची काळजी घ्या. कारण आपलं शरीर राहील शेवटपर्यंत चांगलं तर आपण पण चांगलं राहू. नाही तर आपण तर परिस्थिती बघत होते सध्या. आता हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे आणि लकव्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्याच्यासाठी जेवढा आपण व्यायाम करणार तेवढं आपल्या शरीरासाठी चांगले आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की शरीर जर जपलंच नाही तर मग आपण तर परिस्थिती पाहतो तर किती बोगस कंडिशन आहे. कोणी रात्रीमध्ये गुल होऊन जातो, कोणी चालता बोलता वाकडा होऊन जातो. म्हणून आपण स्वतःची काळजी घेतली तर देव आपल्याला चांगलं ठेवेल. आणि त्या पैशाच्या मागं पडण्यापेक्षा परिवाराकडं बी बघा, त्याच्यामुळे आपलं चांगलं होणार आहे. आपल्याला परिवारच बघणारे, पैसे नाही बघणार आहेत. समजा तुम्ही समोर ग्लास ठेवून दिला आणि त्याच्या बाजूला पैसे ठेवले, सांगितलं पैशाला हे पैसे ते पाणी आणून दे, तो आणून देणार आहे का? नाही आणून देणार. जर आपला परिवार आपल्याजवळ राहील तर ते 0 मिनिटात आपल्याला पाणी आणून देईल. म्हणून स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या आणि आनंदात राहा, सुखी राहा. एवढंच माझं म्हणणं आहे.